jungle. 5 वर्षाच्या चिमुरडीच्या श्वसननलिकेत अडकलेली नाणे मिरज सिव्हिलमध्ये यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर. सांगली. 5 वर्षाच्या चिमुरडीच्या श्वसननलिकेत अपघाताने अडकलेले 1 रुपयाचे नाणे अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सिव्हिल हॉस्पिटल तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वीपणे बाहेर काढून बालिकेचे प्राण वाचवले. या यशस्वी उपचारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर रुग्णालय प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रणाली शीतल मनोईकर राहणार सावई तालुका मिरज या 5 वर्षीय बालिकेने खेळताना 1 रुपयाचे नाणे गेल्याने ती श्वसननलिकेच्या वरच्या भागात अडकले होते. त्यामुळे तिला श्वास घेण्यास गंभीर त्रास होत होता. यापूर्वी तिच्यावर हृदयाची ओपन हार्ट सर्जरी झाली होती. तसेच रक्त पातळी ठेवण्याची औषधेही सुरू असल्याने शस्त्रक्रिया अधिक जोखमीची ठरत होती. बालिकेला तातडीने शल्यचिकित्सा विभागात दाखल करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एंडोस्कोपी सर्जन तथा शल्यचिकित्सा पथक प्रमुख डॉक्टर प्रशांत श्रीमंत दोरके यांनी सहकार्यासह विलंब न लावता दुर्बिणीद्वारे नाणे काढण्याचा प्रयत्न घेतला. भूलतज्ञ व शल्य चिकित्साच्या समन्वयातून अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया पार पडली आणि नाणे यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. या शस्त्रक्रियेत डॉक्टर समरीन शेख, डॉक्टर स्नेहल सुपे, डॉक्टर आयुष सोरडिया, भूलतज्ञ डॉक्टर सुनीता शेंडे, डॉक्टर कत्यायनी गुरव तसेच परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर सुबोध उगाने, डॉक्टर संतोष दळवी आणि डॉक्टर प्रिया हुंबाळकर यांचेही मार्गदर्शन लाभले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी आणि डॉक्टर रुपेश कुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. उपचारानंतर बालिकेच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या तत्परतेचे आणि मिरज सिव्हिल प्रशासनाच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. मी शीतल मनोळकर राहणार सावळी तालुका मिरज. माझी मुलगी प्रणाली वय वर्ष 5. हिने काल 2/7/2026 दुपारी 4 वाजता 1 रुपयाचं नाणं खेळताना गिळलं होतं. त्यामुळे तिला गिळायला व श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे मी दिनांक 3/7/2026 रोजी मी माझ्या मुलीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे घेऊन आलो. तेथील डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलीचे हृदयाची शस्त्रक्रिया पूर्वी झाली होती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करतेवेळी खूप काळजी घेऊन येथील डॉक्टरांनी माझ्या मुलीची अन्ननलिकेमधील नाणे यशस्वीरित्या काढले. त्यामुळे सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांचे मी आभार मानतो. मी डॉक्टर प्रशांत दोरकर, एंडोस्कोपिक सर्जन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज. आपल्या या हॉस्पिटलमध्ये एक 5 वर्षाची लहान मुलगी काल दिनांक 2/7/2026 रोजी 1 रुपयाचे नाणे गिळलेली होती. आज दिनांक 3/7/2026 रोजी तिच्या पालकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे OPDमध्ये सदर पेशंट घेऊन आलेले असता एक्सरे पाहिल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिच्यावर लगेच एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया करून सदर कॉईन नाणे काढण्याची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या पेशंटचे, या रुग्णाची काही वर्षापूर्वी ओपन हार्ट सर्जरी झालेली होती. त्यामुळे अशा पेशंटमध्ये अशी प्रकारची शस्त्रक्रिया करणे किंवा भूल देणे हे खूप चॅलेंजिंग असते. त्यामुळे भूलतज्ञांशी आम्ही सगळी चर्चा करून, आमच्या वरिष्ठांची सर्व आमचे HOD यांच्याशी चर्चा करून सर्व धोके पत्करून आम्ही ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्ही यशस्वीही झालेलो आहे. कॉईन खूप अडकून बसला असल्यामुळे सदर पेशंटला श्वासोच्छवासाचा व गिळण्याचाही त्रास होत होता. या प्रक्रियेमध्ये डॉक्टर, ॲनेस्थेटिक डॉक्टर कात्यायनी गुरव, डॉक्टर सुनीता शेंडे यांचंही मोलाचे योगदान लाभलेले आहे. सदर पेशंटला भूल देणे खूप अवघड असल्यामुळे दोन्ही डॉक्टरांनी खूप मोलाचे सहकार्य दिले. तसेच सर्जरी विभागाचे डॉक्टर HOD डॉक्टर उगाने सर, डॉक्टर हुंबाळकर मॅडम आणि आमचे डीन डॉक्टर प्रकाश गुरव सर, मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर प्रियंका राठी, डॉक्टर रुपेश शिंदे यांचेही सहकार्य लाभले. तरी अशा प्रकारची जर ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये जरी एखादा पेशंट असेल तर त्यांनी जरूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे येऊन उपचार घ्यावेत असे मी सर्वांना आवाहन करतो.